हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. आरना स्वर्णाष्टीच या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आज बघणार आहोत आपण 5 प्रकारची पाने. त्यामध्ये आपण आधी केळीचं पान तयार करणार आहोत. त्यासाठी मी माझ्याकडे हे केळीचं पानाचं ताट आहे, तर त्यानुसार मी आकार करून घेत आहे. तुमच्याकडे जर नसेल हे ताट तर तुम्ही असा दाखवल्याप्रमाणे आकार करून कट करू शकता. मी हे आधी कॅनव्हास पेपरवरती कट केलेले आहे. हे केळीचं पान बनवण्यासाठी मी सिल्कचा ग्रीन कापड वापरलेला आहे आणि अस्तर वापरलेले आहे. त्याचबरोबर मी पातळवाले कॅनव्हास पेपर वापरलेले आहे. आज आपण जी 5 प्रकारची पाने बघणार आहोत, ती पाने आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप पवित्र मानली जातात. 30 पाने आपण आज तयार करणार आहोत. मी इथे सिल्कच्या कापडाचा वापर करणार आहे. तुम्ही तुमच्याकडे जो हिरव्या कलरचा कापड उपलब्ध असेल तो पण घेऊ शकता. मी हा कॅनव्हास पेपर सिल्कच्या कापडावरती ठेवून जसाचा तसा कट करून घेणार आहे. त्यानंतर अस्तरावरती पण आपल्याला सेम याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. केळीच्या पानासाठी लागणाऱ्या 3ही कापडांची कटिंग झालेली आहे. यानंतर आपण खणाच्या कापडापासून केळीचे पान बनवणार आहे. त्यासाठी कॅनव्हास पेपर कट करून घेत आहोत. त्यासाठी आपण कॅनव्हास पेपर उंचीला 11.5 आणि रुंदीला 10.5 असे माप करणार आहोत. त्यात उंचीमध्ये डबल फोल्ड करायचे आहे आणि निम्म्यापर्यंत आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. या पानासाठी आपल्याला माप आवडीनुसार घ्यायचे आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जेवढं पान हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही माप घ्या आणि कॅनव्हास पेपर कट करून घेत आहोत. हे केळीचं पान आपण खण कापडापासून बनवणार आहोत, म्हणून खण कापडावर हे कट करून घ्या. त्यानंतर आपल्याला अस्तरावरती पण सेम याचप्रमाणे कट करून घ्यायचे आहे. आपले खणाचे केळीच्या पानाचे 3ही कापड कट करून झालेले आहे. यानंतर आपण बघणार आहोत नागवेलीचे पान किंवा विड्याचे पान. त्यासाठी आपण कॅनव्हास पेपरवर उंची 7 इंच टाकलेली आहे आणि रुंदी 6.5 इंच. त्यानुसार आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पान तुम्ही कट करायचे आहे. आपण जी ही पानं बनवत आहे त्यांची लांबी रुंदी आपल्या आवडीनुसार घ्या. म्हणजे आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकाराने तुम्ही पानं कट करून घ्या. फक्त व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आकार कट करा. आणि जर तुम्हाला आकार काढायला जमत नसतील तर आपले मुलं आहेत किंवा ज्यांना थोड्या प्रमाणात ड्रॉइंग जमते त्यांना हे आकार काढायला लावू शकता तुम्ही. कॅनव्हास पेपर कट करून ते अस्तरावरती आणि
कापडावरती जसेच्या तसे कट करून घ्या. आता आपल्याला 7.5 इंच लांबी आणि 7 इंच रुंदी असा पेपर कट करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला आपट्याच्या पानाचा शेप ड्रॉ करायचा आहे. आपण हा आपट्याच्या पानाचा आकार काढलेला आहे, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अस्तर आणि मेन कापड पण कट करून घ्यायचं आहे. आपण आता आंब्याचे पान बनवणार आहे. त्यासाठी आपण कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे. तर त्याची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी आहे 8.5 इंच. तर त्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला 1 इंच मार्किंग करून नंतर खालच्या साईडला 4 इंचापर्यंत मार्किंग करून नंतर पानाचा आकार देऊन द्यायचा आहे. नंतर आपल्याला हे पान कट करून घ्यायचे आहे. हे आंब्याचं पान पण आपल्याला मेन कापड आणि अस्तर ह्या दोघी कापडांवर ठेवून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बेलाचे पान बनवायचे आहे. त्यासाठी आपण 10 इंच रुंदी आणि 11 इंच लांबी असा पेपर कट करून घेणार आहोत आणि त्याला डबल फोल्ड करून दाखवल्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढं मोठं पान हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही आकार तयार करून घ्या. याप्रमाणे आपण बेलाचे पान काढून घेत आहोत. आपण जो बेलाच्या पानाचा आकार कट केलेला आहे तो मेन कापडावरती आणि अस्तराच्या कापडावरती पण आपल्याला सेम कट करून घ्यायचा आहे.
आपले 5ही प्रकारचे पाने कट करून झालेली आहेत. तर त्यानंतर आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास पेपर वर प्रेस मारून चिपकवून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अशा प्रकारे आपण सर्व पाने प्रेस मारून घेतलेले आहे. चला आता आपण मशिनीवरती पाने कशी तयार करायची ते बघूयात. आधी आपल्याला खालच्या बाजूने कॅनव्हास पेपर आणि अस्तर ठेवायचे आहे आणि त्यावरती खणाचा कापड ठेवायचा आहे. नंतर पानावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पान हलू नये म्हणून पिन लावून घ्या आणि तिघही कापडांना व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई झाल्यानंतर आपल्याला जास्तीचा कापड राहिलेला तो कट करून घ्यायचा आहे आणि पानाच्या भोवती व्यवस्थित छोटे छोटे कट देऊन द्यायचे आहे आणि पान पलटवून घ्यायचे आहे. या प्रकारचे खणाचे पाने खूप चालत आहे मैत्रिणींनो मार्केटमध्ये. तर मी बनवलेल्या वस्तूंची प्राईज बऱ्याच मैत्रिणी कमेंटमध्ये विचारत आहेत. तर या पानाची किंमत तशी आकारानुसार असते. तर हे मधल्या आकाराचं पान आपण बनवलेलं आहे. तर याची किंमत 150 रुपये आहे मैत्रिणींनो. तुम्ही तुमच्या गावानुसार किंवा एरियानुसार जशी असेल त्या किमतीने पानाची किंमत ठरवायची आहे. याप्रमाणे आपण पान सरळ करून त्याचे समोरचे टोक सुईच्या साहाय्याने बाहेर काढून घेणार आहोत आणि फिनिशिंग देऊन देणार आहोत. आणि तुम्ही काहीही शिलाई करताना फिनिशिंगवरती जास्त लक्ष द्या मैत्रिणींनो. कारण जर फिनिशिंग चांगली येत असेल तरच आपण जे काम करत आहे ते व्यवस्थित आणि छान दिसेल. फिनिशिंग बघूनच ग्राहक आपल्याजवळ येत असतात मैत्रिणींनो. तर तुम्ही नवीन शिकणाऱ्या जरी असाल तर थोडा वेळ जास्तीचा लागला तरी चालेल, पण तुम्ही व्यवस्थित फिनिशिंगमध्येच काम करत जा. आपल्या आवडीनुसार पानाच्या भोवताली लेस लावून घ्या. छोटी किंवा मोठी कोणतीही लेस आपण इथं लावून घेऊ शकता. आपल्याला समोरच्या बाजूने पानाचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि तिथं रेष मारून घ्यायची आहे सरळ. आणि नंतर आपल्याला पानाच्या शिरा काढून घ्यायच्या आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे.
या प्रकारे आपले खणाचे नैवेद्याचे छान असे पान तयार झालेले आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर दिसत आहे आणि लवकर शिवून तयार होते हे पान. त्यानंतर आपण सिल्कचे केळीचे पान तयार करणार आहोत. ते पण रिअल दिसणारे. कोणी म्हणणारच नाही की आपण हे पान तयार केलेले आहे, असे हे पान दिसणार आहे मैत्रिणींनो. एकदम खऱ्या केळीच्या पानासारखे हे पान तयार होईल. आपण खालच्या साईडला सिल्कचा कापड ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर आणि कॅनव्हास पेपर वर ठेवून शिलाई करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपण चौफेर बारीक असे कट देऊन देणार आहोत आणि खालची साईड आपण ओपन ठेवलेली आहे. तिथून आपण पान पलटवून घेणार आहोत. याप्रमाणे व्यवस्थित असे आपले पान पलटवून घ्यायचे आहे आणि जो आपला आकार आलेला आहे त्याप्रमाणे त्याला व्यवस्थित प्रेस करून पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या केळीच्या पानाचा सुद्धा समोरच्या बाजूला मध्य काढून स्ट्रेट लाईन देऊन द्यायची आहे खालीपर्यंत आणि शिरा काढण्यासाठी मार्क करून घ्यायचे आहे. हे पान शिवताना वाटतच नाही आहे की हे कापडाचं पान आहे म्हणून. एकदम ओरिजिनल पानासारखे आलेले आहे मैत्रिणींनो हे पान. तुम्ही पण नक्की बनवून बघा. याप्रमाणे आपले हे सिल्कचे केळीचे पान तयार झालेले आहे. त्यानंतर आपण विड्याचे पान शिवून घेणार आहोत. त्यासाठी पण खाली सिल्कचा कापड आणि वर अस्तर आणि कॅनव्हास पेपर असं घेऊन पिन लावून आपल्याला ते जोडून घ्यायचे आहे आणि मधल्या साईडला किंवा एका कोणत्या पण साईडला थोडी जागा खुली ठेवायची आहे आपल्याला पान पलटवण्यासाठी. मी पान पलटवण्यासाठी जागा सोडायला विसरली मैत्रिणींनो. त्यामुळे मी
जी सरळ येत आहे साईड, त्या साईडने मी थोडं कापड खोलून घेत आहे आणि तिथून पान पलटवून घेणार आहे. त्यानंतर जे आपण सोडलेली जागा आहे ती आतमध्ये घेऊन शिलाई करून घ्यायची आहे. आणि खरोखरच्या पानावर ज्याप्रमाणे शिरा दिलेल्या असतात तसे आकार करण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या पानांना पण रिअल लुक येईल. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही लेस लावू शकता किंवा नाही लावायची असेल तर तसे जरी ठेवले तरी छान दिसते हे विड्याचे पान. आपण ही पाने वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार आपल्याला पाहिजे तसे आपण डेकोरेशन म्हणून ठेवू शकतो मैत्रिणींनो, किंवा एखाद्या वेळेस नसेल तुमच्याकडे पान तर हे पान वापरले तरी चालू शकते. मी असे नाही म्हणत की खऱ्या पानाची जागा हे पान घेईल असं, पण नसेलच तर आपण हे वापरू शकतो असं मला म्हणायचं आहे मैत्रिणींनो. नाहीतर उलट अर्थ पण घेऊ शकता कोणी कोणी माझ्या बोलण्याचा. तर हे पानं तुम्ही छान असं डेकोरेशन करण्यासाठी मात्र नक्की वापरू शकता मैत्रिणींनो. हे आपले विड्याचे पान बनवून तयार झालेले आहे. किती सुंदर दिसत आहे मैत्रिणींनो. बघा, वाटत आहे ना की विड्याचे पान रिअल आहे म्हणून ते. आता आपण सिल्कच्या कापडापासून बेलाचे पान तयार करणार आहे. त्यासाठी खाली सिल्कचा कापड आणि वर अस्तर आणि कॅनव्हास पेपर ठेवून आपण दिलेल्या आकारावरती शिलाई करून घेणार आहोत. त्यानंतर जास्तीचा कापड आपण कट करून घेणार आहोत आणि बारीक बारीक कट देऊन आपल्याला पान पलटवून घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की बेलाचे पान कशाला हवे आहे आपल्याला, तर मैत्रिणींनो, आता श्रावण सोमवार चालू होणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही आपल्या देवघरामध्ये हे पान ठेवून त्यावरती महादेवाची पिंड ठेवून छान डेकोरेशन करू शकता आणि खूप सुंदर दिसणार आहे हे पान.
मी या बेलाच्या पानाच्या भोवताली हिरव्या कलरची स्लेस लावून घेणार आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जर लावायची असल्यास तुम्ही लावू शकता किंवा नाही लावायची तर नका लावू. तसेही आपले बेलाचे पान छानच दिसणार आहे. छान प्रकारे आपण पानाच्या शिरा बनवून त्यावरती त्याप्रमाणे शिलाई करून घेतलेली आहे आणि सुंदर असे आपले बेलाचे पान पण तयार झालेले आहे मैत्रिणींनो. खरोखर बेलाचे पान असल्याचा भास होतो आहे की नाही मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला आंब्याचे पान तयार करून घ्यायचे आहे. ते मी खणाच्या कापडापासून तयार करणार आहे. त्यासाठी खणाचा कापड खाली ठेवलेला आहे आणि वर अस्तर आणि कॅनव्हास पेपर ठेवून भोवताली शिलाई करून घेणार आहोत. आणि वरच्या दिशेने आपण थोडी जागा सोडायची आहे. तिथून आपल्याला पान पलटवून घ्यायचे आहे. छोटे छोटे कट देऊन द्यायचे आहे आणि कोणत्या पण सुईच्या किंवा स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपल्याला पान पलटवून घ्यायचे आहे. तुम्ही जर आपला मागचा व्हिडिओ बघितला असेल चौरंग आसनाचा मैत्रिणींनो, तर त्यामध्ये मी आंब्याची पाने कशी बनवायची ते दिलेली आहेत. तरीही दुसऱ्यांदा रिव्हिजन म्हणून आपण हे पान दाखवत आहे. मी पानांच्या दांडीसाठी हिरव्या लेसचाच वापर केलेला आहे. हा लेसचा वापर आपल्याला हँगिंगसाठी पण होऊ शकतो आणि दिसायला ते पानाची दांडी म्हणून पण छान दिसत आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही पण याप्रमाणेच दांडी ही लेसचीच करून बघा. पानाच्या भोवताली मी लेस लावून घेतलेली आहे बारीकवाली आणि आतमधून पण लेस लावून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही लावा. असे छान असे आपले हे केळीचे पान पण तयार झालेले आहे मैत्रिणींनो. केळीच्या पानावरती पण शिरा दिसण्यासाठी शिलाई टाकून घ्यायची आहे. खूपच सुंदर असे हे पान दिसत आहे. त्यानंतर आपण खणाच्या हिरव्या कापडापासून आपट्याचे पान तयार करणार आहोत. कारण आपट्याचे पान पण दिसायला थोडेसे काळपट असते, त्यामुळे खणाचा कापड छान उठून दिसणार आहे. आपट्याचे पान आपण दसऱ्याला छान डेकोरेशन करण्यासाठी वापरू शकतो. खूपच सुंदर दिसणार आहे हे पान पण.
या आपट्याच्या पानाभोवताली पण मी हिरव्या कलरचे लेस लावून घेणार आहे आणि दांडी म्हणून पण हिरव्या कलरची लेस वापरणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, किती सुंदर असं आपट्याचं पान आपले तयार झालेले आहे. पाने तयार करताना असे पाने तयार करा मैत्रिणींनो की बघणाऱ्याला वाटायला पाहिजे की हे ओरिजिनलच आहे की नकली आहे, ते पहिल्यांदा संभ्रमातच पडायला पाहिजे. असे पाने आपल्याला तयार करायची आहेत. जो पहिल्यांदा बघेल पानांना त्याने परत आपल्याला विचारायलाच पाहिजे की हे कोणी बनवले, कसे बनवले. असे आपल्याला ही पाने तयार करून घ्यायची मैत्रिणींनो. अशा 5 प्रकारची पाने अजूनही कोणीच दाखवलेले नाही मैत्रिणींनो शिवून. पण आता यानंतर हे तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतील. म्हणजे आपण जे करणार आहोत त्याची कॉपी तर होणारच आहे, पण छान वाटेल आपण तयार केलेल्या पानांची कॉपी बघताना मैत्रिणींनो. कारण आपण खूप मेहनत घेऊन ही असले पानांचे प्रकार तयार करून दाखवलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही पण हे पानांचे प्रकार घरी बनवून बघा आणि मला छान छान कमेंट करत राहा आणि बघत राहा आपले आरना सुवर्णा स्टिच हे चॅनल. अशा प्रकारे खूप खूप सुंदर असे पानं तयार झालेली आहे. त्यांना बघून खूपच छान वाटत आहे मैत्रिणींनो. कारण रिअल सारखीच सेम वाटत आहे. कोणी म्हणणारच नाही की नकली पान आहे म्हणून. इतके काय ते सुंदर झालेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन डिझाईन्स घेऊन. बाय बाय मैत्रिणींनो.